लगेच तुम्हाला बाहेर करायचे 2 सेकंद मध्ये कोलंबी क्रॅकर्स फ्राय। तर फायनली स्नेहाने कंटूर प्रॉन्स पुलाव भात रेडी केलेला आहे, टेस्ट करूया। पण हायजीन सर्वात मॅटर करते, बेस्ट ते सगळी गोष्टी करून आपण आपल्या हाताने सगळी गोष्टी देतो, मसाला पण आपण पुन्हा क्वालिटी चेक करून सगळी गोष्टी आपण बेस्ट देतो, टेस्ट देतो, क्वालिटी देतो आणि क्वांटिटी देतो, या तिन्ही गोष्टी आपण देतो। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि सकाळी गेलो होतो मसाला बनवण्यासाठी। बघा, तर आज रविवार आहे, आजची तारीख आहे 27 आणि आज आपला नवीन मसाला तयार झालेला आहे। तर ज्याला कोणालाही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला त्याचबरोबर कोलंबी क्रॅकर्स सुद्धा ऑर्डर करू शकताय। तर आता मी मसाला बनवून उलवेमध्ये आलो आहे आणि जाता जाता उलवेमधला फिश मार्केट चालू दिसलेला आहे। तर कसं आता आपण 3 दिवस बिझी होतो, तर 3 दिवस तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मात्र 3 ते 4 दिवस तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपली व्हिडिओ बघायला नाही भेटली। तर कशामध्ये बिझी होतो ते तुम्हाला आम्ही पुढे सांगतो। त्याच अगोदर आता या फिश मार्केटमध्ये पटकन आपण काहीतरी मासले घेऊया आणि जाऊया घरी। माईक पण नाही आणला कारण मी ब्लॉग शूट नव्हतो करणार, पण विचार केला की काहीतरी शूट करून टाकावा। कोलंबी मोठीवाली नाही का? कुठे आहे? आई कुठं पण आहे ना? कशी देता? 500 रुपये किलो। हे बघा इथे जाऊला पण आहे, वाला जाऊला कितीला येते? 2 मिश्या 300ला। कितीच्या आहेत त्या? 1 किलो 500 रुपयाची। काय कमी नाही होणार का? द्या, साफ करून द्या। हा हो, बिझी आहोत जरा, कोलंबी क्रॅकर्स बनवतो ना त्याचे मला बिझी। अच्छा, जाऊला कसं देतो? 50 रुपयाला वाटायचं जाऊल्याचा। चला, थँक्यू। तर आता चला घरी जाऊया। हे बघा मसाला पूर्ण 100 किलो मसाला आहे। तर मित्रांनो, आता आम्ही घरी आहोत आणि घरी आल्यावरती मस्तपैकी आंघोळ केली आणि आता जे आपण काही रेसिपी बनवणार आहोत ना ते आपण संध्याकाळी शूट करायची ना। हो, कारण कसं जे आपण बनवणार आहोत रेसिपी ते थोडं टाइम प्रोसेसिंग आहे, टाइम लागणार म्हणून। आणि त्यामध्ये सानू गेली ड्रॉइंग स्कूलला, मग पुन्हा मला त्याच्यातून तिला डिस्टर्ब होईल सारखा। तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला का डायरेक्ट संध्याकाळीच आपण रेसिपी शूट करूया, काहीतरी युनिकच शूट करायचं ना। आणखीन हा, जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं का आमचे ब्लॉग आता लेट का येतात आणि आता तुम्हाला ब्लॉग काहीतरी 3 ते 4 दिवसानंतर बघायला भेटत असेल। जेव्हापासून आपण गोवातून आलो तेव्हापासून लेट ब्लॉग जातात। हा, तर लेट ब्लॉग येण्याचं कारण काय माहितीये का? आपण नवीन आता प्रोडक्ट स्टार्ट केलेला आहे, त्या प्रोडक्टचं नाव आहे प्रॉन्स क्रॅकर्स। हा, तर आता मी एक अजून हे सांगणार की खूप सारे कमेंट येतात की कोळंबी पापड म्हणजे काय। तर बघा, मी जसं की ऍक्च्युअल मध्ये ना ते जे आपण बनवतो ना ते कोलंबी पापड नाही आहे, ते प्रॉन्स क्रॅकर्स आहेत। पापड म्हणजे आपले इंडियन पापड असतात, क्रॅकर्स म्हणजे जसं आपण वेफर्स खातो फ्लेवर। आता जसं कोळंबी पापड आपण नाव दिलंय कारण क्रॅकर्स पण खूप लोकांना समजत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोळंबी पापड बोलतो। तर पापड म्हणजे आता आपण काय बोलतो, उडद डाळचे पापड असतात, तांदळाचे पापड असतात, खूप सारे व्हेरायटी, आलू वेफर्स असतात, आलू पापड असतात, साबुदाण्याचे पापड असतात। तर जसं पापड आहे त्याचं नाव आहे तसंच कोळंबी पापड म्हणजे कोळंबी पासून बनवलेले पापड। आणि आता खूप जणांचं क्वेश्चन हे आहे का, म्हणजे जेव्हापासून आपण सांगितलंय का आजपासून तुम्हाला आमच्याकडे कोलंबी क्रॅकर्स मिळून जातील, तर खूप जणांचा क्वेश्चन हा आहे का तुम्ही बनवताय का? तर कसं आहे माहिती आहे का, आपण ना 2 वर्ष अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केली होती आपल्या युट्यूब चॅनलवरती कोलंबी क्रॅकर्सची, म्हणजे कसे बनवतात ते। तेव्हापासून म्हणजे आम्ही पण खूप एक्साइटेड होतो का आता आम्ही पण विकणार आणि आपल्याला खूप जण ऑर्डर सुद्धा दिल्या होत्या। तर मग नंतर काही कारणाने आम्हाला त्या ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या। मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण गेल्या वर्षीच ना वाटतं 1.5 वर्ष आलं असेल, तेव्हा पण आपण एक रेसिपी शेअर केली होती सेम तशीच। आता त्याच्यामध्ये पण आम्ही असं ठरवलेलं का करणार, पण त्या प्रोसेसला खूप मेहनत आहे। सर्वात मेहनत बोलायचं ना ते कटिंग करणं,
तर आम्ही 2 वर्षापासून डिफिकल्ट टास्क आहे. जर प्रॉपर कटिंगच नाही होणार तर मग काहीच होणार नाही. प्रोसेस वगैरे सगळी गोष्टी सगळं होते. फक्त कटिंगच्या वेळेला आम्ही कुठे ना कुठे आमच्यात हे होत होता, म्हणजे काय होते मिस्टेक होत होते की कसं कटिंग करणार, मग ते कुठेतरी जाड झालाय, कुठेतरी पतला झालाय, मग ते म्हणजे बरोबरच नव्हतं वाटत. आणि एक ताईचा असं पण क्वेश्चन होता का तुम्ही तर रेसिपी मध्ये दाखवले तेव्हा लाल होते, मग आता हे व्हाईट कसे? तर प्रॉन्स क्रॅकर्स मध्ये ना जर तुम्ही ती आपली व्हिडिओ नीट बघितली असणार तर त्याच्यामध्ये आम्ही टच दिला होता, आगरी टच. आगरी टच म्हणजे काय, आपला आगरी स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकला होता म्हणून ते रेड दिसत होतं. आणि मग त्याच्याने काय होत होतं, ते क्रॅकर्स ना तिखट लागत होतं. तर त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही काय करतोय माहितीये का, त्याच्यामध्ये मसाला ऍड नाही करत, मसाला विदाउट मसाला. हो, कोळंबीचा फ्लेवर तुम्हाला मिळेल. मीठ जसं नॉर्मली प्रत्येक पापडामध्ये असते तसं मीठ पण आहे. आणि काय अजून क्वेश्चन होते? आणखीन क्वेश्चन आहे का, हे तुम्ही घरामध्ये बनवताय, कधी बनवताय, कसं बनवतात, एकच टाईपचे साईज कसे असतात, हे सारे क्वेश्चन आहेत आपले. तर ब्लॉग लेट येण्याचा हा कारण आहे, कारण आम्ही जेव्हा प्रोसेस करायला घेतो ना तेव्हा त्या प्रोसेसला जवळजवळ 2 ते 3 दिवस लागतात कोलंबी क्रॅकर्सच्या प्रोसेसला. मग नंतर आम्ही ते क्रॅकर्स आहेत ना, म्हणजे जो जेव्हा मटेरियल रेडी होते, जसं आता एक्झाम्पल तुम्हाला मी देतो, आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला बनवतो. कसा बनवतो, वाशीमधनं पहिले मसाले आणतो, घरी त्याची रेसिपी तयार करतो, मग नंतर चिरनेरला नेतो मसाले दलायला. कारण आपण घरामध्ये दलू नाही शकत, कारण मशीन थोडी आपल्या जवळ आहे. तसं सेम प्रोसेस कोलंबी क्रॅकर्सची आहे ना रेसिपी आम्ही रेडी करतो, तयार करतो, मग नंतर तयार झाल्यावरती त्याला कटिंग करण्यासाठी आम्ही फॅक्टरीमध्ये देतो. आता हे कमेंट करून नका बोलू की तुम्ही मशीन घ्या. कारण मशीनची पण आम्ही प्राइस घाली. मशीनची प्राइस आहे तरी पण 3.5-2.5 लाख, म्हणजे 2 लाखाचे वरतीच आहे, खाली काहीच नाहीये. आणि बघा तुम्हाला अजून एक मी एकदम हॉनेस्ट सांगते, लास्ट इयर आपल्याला खूप आपले युट्यूब फॅमिली मधून कमेंट्स आलेले की तुम्ही रेस्टॉरंट स्टार्ट करा, तुम्ही जेवण इतकं चांगलं बनवतात. तर कसं माहितीये का, आम्ही खूप विचार केला, बोलतो ना जोश मध्ये नाही हे केला. आम्ही कधी कोणती गोष्ट करतोय, बिझनेस जरी झाला ना तर आम्ही भरपूर त्याच्यावरती विचार करतो. कारण बघा आपण होमली आपलं फूड स्टार्ट केलेला, आम्ही करायला का रेस्टॉरंट पण स्टार्ट केला की करून कसं आहे माहितीये का, अजून मध्ये आपलं घर नाहीये करायला. कसं आमचं जर आज घर असताना आम्ही रेस्टॉरंट स्टार्ट केला असता. परत प्रॉन्स पापडसाठी आम्ही एक फॅक्टरी, म्हणजे दोन्ही गोष्टी आम्ही एक गाला बोला. आता कसं आहे माहिती का, आपण सेव्हिंग करतोय, घरासाठी सेव्हिंग करतोय. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल म्हणजे काय माहितीये का, जर आपल्याला मसाल्याची फॅक्टरी टाकायची असेल ना, जवळजवळ 40 ते 45 लाख रुपये आपल्या जवळ पाहिजे, तेव्हा ती फॅक्टरी होणार. आता प्रॉन्स ठेवणार, मग प्रत्येक गोष्टीसाठी सिस्टमॅटिकली झालं पाहिजे. असं नाही की फॅक्टरी ओपन केली आहे आणि आम्ही दोघेच तिथे आहोत. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आपल्या युट्यूब फॅमिली बोलायचे की तुम्ही स्नेहाज होमली फूडचा रेस्टॉरंट एक स्टार्ट करा, तर बघा एकदम लॉजिक तुम्ही फक्त लावा, आम्ही स्टार्ट करणार, सगळी गोष्टी करणार, 4-5 बायका ठेवणार तिथे, पुन्हा प्रॉपर सिस्टमॅटिकली सगळी गोष्टी करणार, फक्त तिथे मी नसणार जेवण बनवायला. फायदा काय मग, जी कोणी आपली युट्यूब फॅमिली येणार ती स्नेहाच्या हातचं जेवायला येणार. आणि स्नेहाच्या हातचं जेवण नाही भेटलं तर मग फायदा काय, फक्त ब्रँड देऊन मग काय, कसं कोण पण फ्रँचायझीज करेल की स्नेहा लजीज होमली. हे पण बरं लागतं. फ्रँचायझी साठी पण आम्हाला 1-2 जणांनी कॉन्टॅक्ट केला होता का तुम्ही आम्हाला म्हणजे फ्रँचायझी देणार का, जे तुमचं काय असेल फ्रँचायझीचा चार्जेस ते आम्ही तुम्हाला पे करू, काय जे डॉक्युमेंट्स असतील ते आपण हे करूया. तर आम्ही काय सांगितलं माहितीये का, जिथे स्नेहा नाही बनवायला त्याला आम्ही फ्रँचायझी. कसं काय ना, आता माझ्या हातातलं जेवण आहे, त्यांच्या हातातली टेस्ट वेगळी आहे. आणि आपण कसं प्रोडक्ट म्हणजे आपल्या घरातल्या सर्व घरगुती बनवतो, मसाले आपलेच यूज करतो, सगळी गोष्टी आपण आपल्या टाकतो, ते आपल्या नावाने. हायजीन सर्वात मॅटर करते, बेस्ट बोलत ते सगळी गोष्टी करून आपण आपल्या हाताने सगळी गोष्टी देतो. मसाला पण आपण पुन्हा क्वालिटी चेक करून सगळी गोष्टी आपण बेस्ट देतो, टेस्ट देतो, क्वालिटी देतो आणि क्वांटिटी देतो. या तिन्ही गोष्टी आपण देतो. आणि आपल्या नावाने जर दुसरं कोण फ्रँचायझी स्टार्ट करते, काही 30-19-20 होऊ शकते, काही पण होऊ शकते, त्याच्यामध्ये नाव कोणाचं खराब होईल, आमचं नाव खराब होईल उद्या जर काय होतंय. बरोबर. तर आम्ही काय विचार केला, जर असं काही फ्रँचायझी द्यायची आपल्याला तर काय करणार, आम्ही फ्युचर मध्ये 10 लोकांचा ग्रुप बनवणार, आपण त्यांना आपली रेसिपी शिकवणार, मसाले वगैरे कसं यूज करतात ते दाखवणार, त्याच्यानंतर आपण त्यांना फ्रँचायझी देऊ शकतो. बरोबर. कारण आपल्याला पण श्युरिटी पाहिजे ना की बाबा आपण शिकवलंय आणि ते करतात, ठीक आहे बिंदास करू दे, पण त्याच्या अगोदर आपलं नाव नाही खराब झालं पाहिजे. आम्ही हे खूप विचार करताय, म्हणून आजपर्यंत आम्ही रेस्टॉरंट बद्दल विचार नाही केलाय, पण सगळी गोष्टी स्टेप बाय स्टेप. कसं माहितीये का, हे सर्व गोष्टींना विचार करून करावं लागते. कसं माहितीये का,
3 दगडी आहेत, ते 3 दगडीवरती एकदाच पाय नाही ठेवायचं, त्याचं नॉलेज घ्यायचं पहिले, मग नंतर दुसऱ्यावरती. नंतर कसं माहितीये का, ना तल्ल्यात ना मल्ल्यात, दोन्हीकडनं जर लॉस झालं तर 2 बोटीवरती पाय ठरतो आपण बुडणार, तशी गोष्ट होईल. कारण आपण बघा मसाले करतोय, आता प्रॉन्स पापड स्टार्ट केलाय, जेवणची ऑर्डर पण घेतो. आता फ्रायडेलाच खूप सारे ऑर्डर घेतले, पण आम्ही शूट नाही केला ते, कारण एवढे बिझी होतो आम्ही. त्याच्यात मग प्रॉन्स पापड बनवायचे होते, मग जेवणची ऑर्डर रेडी करायची होती, त्यांना पोहोचवायचा होता, म्हणून आम्ही नाही केला. पण आम्ही त्या गोष्टी करतोय, असं नाही की आम्ही सगळं सोडलं, आम्ही सगळी गोष्टी करतोय. फक्त एवढंच केलं, तुम्हाला व्हिडिओ मध्ये शूट करून आम्ही ते दाखवत नाही. आणि राहिली गोष्ट मसाल्याचं पण आम्ही काहीच तुम्हाला आता दाखवत नाही, फक्त आम्ही आणतो, सुकवतो, आम्ही आमची प्रोसेस करतो आणि ग्राइंड करायला घेऊन जातो. या गोष्टी आम्ही सगळे करतो. खूप वेळा चिरनेरला तुम्हाला खूप लोकांनी बघितलं पण असेल, पुन्हा बॅग व्हिडिओ मध्ये पण खूप वेळा दाखवलाय. पण प्रॉन्स पापडचे जे व्हिडिओज होते ना, मी सगळे डिलीट करून मी स्वतः प्रायव्हेट केले. का? कारण आम्हाला नकोय, कारण युनिक गोष्टी आपण काहीतरी मार्केटमध्ये आणली आहे. कोणीही कॉम्पिटिशन आहे, खूप सारा आहे, तर मसाले काय सगळेच आता हल्ली विकतायत. आणि परत आपले जे प्रॉन्स क्रॅकर्स आहे ना, त्याच्यासाठी मसाले कसं आपला 3 ते 4 दिवस, म्हणजे 4 दिवस आपल्याला 4 ते 3 दिवस मस्तपैकी कडक मिरची सुकवायला लागते, मग त्यानंतर 2 दिवसामध्ये मसाला रेडी, म्हणजे 5 दिवस. पण प्रॉन्स क्रॅकर साठी करेक्ट 15 ते 10 दिवस लागतात, कारण ते कटिंग केल्यावरती तेच सर्व प्रोसेस तेच आम्हाला करून देतात. तर यासाठी आम्हाला म्हणजे प्रॉन्स क्रॅकर सुद्धा बनवण्यासाठी टाइम लागतोय, म्हणून आपले ब्लॉग सुद्धा लेट होतात. आता हे कमेंट करू नका सांगू का तुम्ही प्रॉन्स क्रॅकरची तरी मशीन घ्या, तर कसं आहे माहितीये का, जोपर्यंत आपलं घर नाही होत ना, तोपर्यंत आम्ही या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी आम्ही करणार, पण सगळ्या हळूहळू होतील. सर्वात पहिलं आमचं स्वप्न घर आहे, घर झालं ना की सगळी गोष्टी करणार. कारण आता जर आम्ही याच्यात त्याच्या डोकं लावलं ना की इन्व्हेस्ट करायचं, आणि इन्व्हेस्ट इथे करायचं, आणि जर लॉस झाला तर घरात बसून आम्ही करू शकतो. जरी लॉस झाला तर काहीच फरक नाही पडत, घरात आहोत, खातो पितो राहतोय. आणि हे पण आता कमेंट करून नका सांगू का, म्हणजे आपला तुम्ही जे कोलंबी क्रॅकर्स जिथे कटिंग करायला देत आहे बाकीचे प्रोसेस ते आम्हाला दाखवा, तर ते नाही दाखवणार, कारण कॉफी करणारे लगेच करतात. तर आम्हाला ते काही नाही ठेवायचं, कारण या गोष्टीसाठी आम्ही 2 वर्ष आम्ही शोधत होतो. आम्ही जेव्हा शोधला ना, आम्हाला डोकं हे झालेला की आपल्या युट्यूब फॅमिली आपले पैसे दिले आणि आपण त्यांना ते बद्दल पूर्ती नव्हती केली, की अरे कुठे ना कुठे ते मनाला हे होत होता की कधी देणार आपण, काय नवीन होती प्रत्येकासाठी. आता पण खूप लोकांना माहिती की कोळंबी पापड काय आहेत, तर आम्हाला त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचंय की तुम्ही टेस्ट करा, काहीतरी आपण नवीन आणलाय. आणि आम्हाला एवढा पूर्णपणे विश्वास आहे, जसं आपला स्नेहा लजीज मसाला ऑल ओव्हर कंट्री मध्ये चाललाय, एक दिवस असा येईल नेक्स्ट इयर पर्यंत की आपले पापड पण चाललेले सगळीकडे जातील, आणि तुम्ही पण बोलणार की खरंच काहीतरी युनिक आहे. अशा कितीतरी ताई आहेत, दादा आहेत, ते म्हणजे आपल्याकडनं पहिले 100 ग्रॅम घेतले, 200 ग्रॅम घेतले, मग नंतर जेव्हा ते टेस्ट केले तेव्हा आपल्याकडनं मग अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो अशी क्वांटिटी मध्ये घेतलं. कारण कसं आहे माहितीये का, आम्ही तुम्हाला खूप वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं, तुम्ही एकदा ट्राय करा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, परत परत मागवणार असं आम्ही बोलतो. तसंच कोलंबी पापड म्हणजे कोलंबी क्रॅकर्स बद्दल पण आम्ही हेच बोलतोय, तुम्ही एकदा तुम्ही टेस्टिंग साठी तरी ऑर्डर करून मागवा. 100 ग्रॅम तरी आम्ही ठेवलेले आहे. आणि असं पण नाही बघा, 100 मधून 2-3 लोकांना नाही पण आवडू शकत, असं नाही आम्ही एकदम बोलतो, कारण प्रत्येकाची टेस्ट अलग आहे. पण एवढा पण आहे की 100 मधून 50 लोकांना नाही आवडणार, 2 ते 3 लोक, ते प्रत्येकाचं अलग आहे, ते नाही बोलू शकत. पण 100 मधून 89 म्हणजे 90 लोकांना तर 100% आपले पापड आवडणारच, हे तर आहे. तर तुम्ही घेऊ शकता, घ्या आणि टेस्ट करा, घरातल्यांना पण टेस्ट करायला लावा, कारण काहीतरी युनिक आहे. आपण नॉर्मली रेग्युलर पापड खात असतो, पण आपला सी फूड पापड काहीतरी युनिक आहे. नक्कीच मागवा आणि आम्हाला सपोर्ट करा. अजून काय नाही. आणखीन बस आता हे तुमचे क्वेश्चन होते आणि त्या क्वेश्चनचा आता आम्ही आन्सर दिलंय, कारण खूप जण आपल्याला कमेंट करत होते, कारण एवढे कोलंबी पापड बनवणं, मग नंतर त्याला कटिंग करणं आणि मग नंतर त्याला सुकवणं, ते काय खाऊ नये असे याच्यामध्ये नाही, फॅक्टरी शिवाय होणारच नाही ते. तर चला आता आपण डायरेक्ट संध्याकाळी रेसिपीला सुरुवात करूया. आता थोडासा आराम करतो, जेवतो, सानूला घेऊन येतो, थोडीशी झोप काढतो. तर रात्री 3-3:30 ला झोपलोय, सगळे गोष्टी करून घरातलं काम वगैरे करून आरामात झोपलो. आणि हे किती तुम्ही 7ला? मी 7ला गेलो होतो. हो, 6:30ला उठून मसाला बनवायला गेले आणि आले किती 1 वाजता. तुम्ही समजून घ्या प्लीज, सारखा कमेंट नका करू जसं मसाल्यासाठी करत होते की रेसिपी दाखवा हे का, कारण आम्ही काही दाखवणार नाही किती तुम्ही बोलले तर. म्हणून तुम्ही पण समजून घ्या की प्रत्येकाचा बिझनेस आहे आणि बिझनेस त्याच्यावरती आमचं घर चालतोय, आम्हाला फ्युचर मध्ये आमचं स्वतःचं घर करायचं. एकदा घर झालं ना की मग सगळं दाखवू तुम्हाला, मसाल्याची पण रेसिपी दाखवू
आणि आपले कोलंबी पापडची पण रेसिपी दाखवू. आणि कुठे ते आम्ही कटिंग करायला देतो ते पण तुम्हाला दाखवू. टेन्शन घेऊ नका, घर होऊ दे, तुम्ही सपोर्ट करा. बाकी सगळे आमचे सिक्रेट रेसिपी दाखवू 2 दिवस. तर चला कंटिन्यू. आता संध्याकाळी डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया. रात्रीचे 8 वाजलेत, तर आता मस्तपैकी फ्रेश होतो आणि जसं झोप भारी लागली ना स्नेहा, तर आता सानू आतमध्ये फ्रेश होते. तिला आता तिच्या मैत्रीण सोबत खेळायला घेऊन जायचंय. काय लिचू. आणि बघा दुपारी एवढ्या ऑर्डर आल्या होत्या कोलंबी पापडच्या. हे बघा 14 टोटल ऑर्डर आल्या. तर सर्वांवरती ऍड्रेस वगैरे टाकलेले आहेत. तर या साईडला ऍड्रेस आहेत. तर मस्तपैकी पॅक पण करून ठेवलेले आहेत. हे जे छोटे छोटे आहेत ना याच्यामध्ये 200 ग्रॅम कोलंबी पापड आहेत. आणि हे मोठेवाले आहेत ना त्याच्यामध्ये 400, 300 आणि 500 ग्रॅम कोलंबी पापड आहेत. सर्वांवरती ऍड्रेस टाकलेले आहेत. आणि उद्या पहिल्या राऊंडला ज्याने आपल्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर केलेत, म्हणजे कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर केलेत, ते कुरिअर होतील. लिचू ये मँगो चले. आणि लिचू आणि मँगो बघा. कुठे चालले लिचू? हा. आणि मँगो आणि लिचूचा कलर बघा आता कसं चेंज होत चाललेला आहे. हे बघा काय लिचू. ही लिचू आहे आणि हा आहे ना, हा मँगो आहे. काय कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे. तर आता मस्तपैकी मी फ्रेश झालो. स्नेहा रेडी होते आणि सानूला मी आता तिच्या मैत्रिणीकडे खेळण्यासाठी घेऊन चाललो. चल जायचं. 9 वाजता येते. हा 9, 9:30 येते. हे सानूच्या मैत्रिणी त्रिशा. तुझं नाव काय? अच्छा तुझा अनुष्का आणि त्रिशा येते. आम्ही आता जस्ट सानूला तिच्या मैत्रिणीकडे सोडून आलो खेळण्यासाठी. आणि आता रेसिपीला आपण सुरुवात करतोय. हे बघा आली बघा माझ्याकडे. लिचू काय झाला? काय पोट नाही भरला तुझा? भरला ना लिचू. आता नाही म्हणली लिचू. भूक लागली बघते ती. बस. तर आज आपण रेसिपी कोणती बनवणार आहोत? आपण आज आहे ना गंटूर प्रॉन्स फ्राय वाला पुलाव बनवणार आहोत. काय? गंटूर प्रॉन्स पुलाव. गंटूर प्रॉन्स पुलाव. हो. गंटूर कोलंबी पुलाव. हो. तर ही रेसिपी बनवणार आहोत. तर गंटूर प्रॉन्स पुलाव का नाव आहे? कारण ही जी मिरची ना याला गंटूर बोलतात. आंध्र प्रदेश मध्ये खूप जास्त फेमस आहे. स्पायसी पण असते. तर कसं आहे, जे रेसिपी आपण बनवतो त्या इन्ग्रेडियंट मध्येच बनवलं पाहिजे, मला असं वाटते. खरं टेस्ट त्याच्यातच कळेल आपल्याला. आणि ही जी रेसिपी आहे मी इन्स्पायर होऊन बनवते. आणि आपण बघूया कसं काय होणार आहे. कारण इंस्टाग्राम वरती एक रील आली, मला खरंच आणि मला इतकी आवडली, मी हे वाली रेसिपी ट्रायच करायची. आणि तुम्हाला ट्राय करायला पाहिजे का नाही ते एंडिंग मध्ये आम्ही तुम्हाला सांगू. ओके. तर सर्वात अगोदर गंटूर जी मिरची आहे ना ती मस्तपैकी आपण बॉईल करून घेतोय. तरी पण किती टाइम? आता 5-10 मिनिटं मी बॉईल केले आणि पाणी आता थंड होत ठेवलंय. नंतर आपण पेस्ट करणार. ओके. तोपर्यंत आपण कोलंबीचे धागे काढूया. हो. हे आपण कमीत कमी 15 मिनिटं बॉईल करून घेतलेलं बघा मिरच्यांना मस्त. ते बघा मिरची टाकून झाल्यावरती ऑइल टाकलेलं आहे, तेल. हा बस, जास्त पण नाही. आता मी याचं पेस्ट करून घेते. तर बघा अशा प्रकारे आपण गंटूर चिलीचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. थोडंसं स्पायसी आहे आणि थोडंसं पाणी पण ऍड केलेलं. तर सर्वात आधी आपल्याला ना कोळंबी फ्राय करायची आहे. तर सर्व कोळंबी मी इथे घेते बाउलमध्ये ट्रान्सफर करून. आला लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला 1.5 चम्मच. आजच नवीन तयार झालाय. ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि मग त्यानंतर कॉर्नफ्लावर 3 ते 4 चम्मच असणार. ओके. आणि मैदा ते पण 3 ते 4 चम्मच. आणि मस्तपैकी सर्व इन्ग्रेडियंट्स ना हो मिक्स करून घ्यायचे एकदम चांगल्या प्रकारे. कोलंबी मध्ये थोडासा हातावरती असं पाणी घेतलंय जेणेकरून मसाले एकदम चांगल्या प्रकारे टाकलेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होतील ना. हो. वाह काय सुगंध अप्रतिम. तर आता गॅसवरती कढाई ठेवली आणि कढाई गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे. तर हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे प्रॉन्स म्हणजे कोलंबी.
फायनली मस्तपैकी कोलंबी डीप फ्राय झालेली आहे. एकच नंबर. तुम्ही असे पण फ्राय करून खाऊ शकता डीप फ्राय. सानूला बघूया. सानू खाऊ लागत. चल चल चल. चला आता पुढची प्रोसेस बघून घ्या. सर्वात पहिले बघा गॅस वरती मस्तपैकी तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यावरती तेल टाकले. तेल गरम झाल्यावरती लसूण टाकलेलं आहे. आणि मग त्यानंतर कढीपत्ता, मिरची कमी तिखटवाली, त्यानंतर गंटूर मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आपण याच्यातच पाणी टाकूया कारण ते मग ना वेस्ट नाही गेला पाहिजे. कारण गंटूर मिरची मध्ये सर्व मज्जा आहे. थोडंसं पाणी पण ऍड केलं एका चमच एवढं. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आता बघा जर तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला नसेल ना तर गरम मसाला पावडर, जिरा पावडर आणि धणा पावडर तुम्ही ऍड करा कारण आपल्याकडे सर्व आहे त्याच्यामुळे मी टाकलं नाहीये. ओके. थोडंसं मीठ घेऊया. मग त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं टाकलेलं आहे. मग त्यानंतर हळद. आणि ही रेसिपी ना तिखट होणार आहे. स्पायसी तर होणारच आहे. हो. तर आपण शिजून घेतोय मसाला. त्याला कसं कच्चा असेल ते मग ते टेस्ट फ्लेवर तसा येईल. तर कमी 5 ते 7 मिनिटं मी हे करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आणि बघा मसाले शिजल्यावरती प्रॉन्स टाकलेले आहेत कोलंबी जे आपण डीप फ्राय केलेली आहे. आणि मस्तपैकी मसाल्यामध्ये आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत कोलंबीला. बघा आता गुंटूर फ्राय आपले कोलंबी झालेले आहेत. तर चला आता गुंटूर पुलाव साठी भात कसा बनवतात ते तुम्हाला एकदा दाखवतो. आता तुम्ही काय करू शकता, फ्राय पण खाऊ शकता. जर राईस बरोबर बोलली ना, फ्राय भाकरी सोबत पण खाऊ शकतो. भाकरी सोबत खाऊ शकता. पण हे प्रॉन्स पुलाव बनवतो आपण गुंटूर वाला, तर आपण पुलावच खाणार. ओके, टेस्ट करणार ना. आता याचा पुलाव होणार आहे. पुलाव युनिक आहे, युनिक रेसिपी. गुंटूर प्रॉन्स पुलाव बनवण्यासाठी बघा आम्ही भात घेतलेला आहे. राईस किती कुठला आहे वाडा आपला वाडा कोलम आहे. लष्करी. खूप लोक कमेंट्स करतात तुम्ही कोणता राईस युज करता, तर वाडा कोलम भात आहे हा. ओके. तर खरंच खूप छान आहे. आम्ही आता कमीत कमी उलव्याला आल्यापासून 8 वर्षापासून हा भात खातोय. खूप छान लागतोय आणि चांगलं पण लागतं ना खायला, टेस्टी आहे. तर सर्वात आधी आपण तेल टाकूया. हाच तेल मी युज करते कारण जास्त वेस्ट नको करायला म्हणून. तेल गरम झाल्यावरती स्नेहाने तेजपत्ता टाकले, मोठी विलायची टाकली, स्टार फूल, मग त्यानंतर काली मिरी टाकली आणि हिरवी वेलची टाकलेली आहे. थोडं प्रमाणात टाकलेलं आहे. थोडासा जिरा टाकूया. जिरा टाकलेला आहे. आणि आता जो आपण भात बनवतो ना त्या भाताचं नाव आहे भगारा. भगारा भात. आणि बघा त्यानंतर कांदा टाकलेला आहे. युनिक नाव आहे एकदम, भगारा. हो, भगारा म्हणजे बगार बोलतात माहिती आहे हिंदीमध्ये. बगारवाली डाळ, तडका, त्याच्या मीन्स तडकावाला भात. अच्छा, असं आहे का? आता मराठीमध्ये काय बोलतात तडकाला? फोडणीचा भात. फोडणीचा भात तसा. मस्तपैकी कांद्याला आपण गोल्डन ब्राऊन असं करून घ्यायचंय ना. हो, शिजून घ्यायचंय. गोल्डन ब्राऊन तर नाही होणार पण शिजवून घ्यायचं. ओके. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. कांदा शिजल्यावरती स्नेहाने टाकलाय वाडा कोलम भात. तुम्ही बासमती राईस पण युज करू शकता. तुमच्यावर ते तुमचा रेग्युलर रोजचा पण भात तुम्ही युज करू शकता. फक्त सुटसुटीत पाहिजे राईस असा. आणि आपला भात कसा आहे खिला खिला होते ना, म्हणजे ते सुटसुटीत. आणि मग त्यानंतर पाणी 2 ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकलेलं आहे भगारा भात रेसिपी मध्ये. आणि मग त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करायचा. टाकून द्यायचा. 3 ते 4 सिटी मध्ये रेडी होणार भगारा भात. तर बघा आता स्नेहाना कोलंबी क्रॅकर्स फ्राय करते. वाह, लगेच काढायचं बघा, जास्त काहीच मेहनत नाहीये. तर बघा मला मी भात दाखवते किती मस्त असं झालंय बघा.
कलर का चेंज झालाय कारण आपण तेल ऑलरेडी युज केलेलं ऑइल युज केलंय, नाहीतर मस्त एकदम व्हाईट झालं कारण भरपूर व्हाईट राईस आहे. तर चला आता आपण प्रेझेंटेशन करून घेऊया. बघा किती सुंदर दिसतंय ना. तुम्ही असं पण खाऊ शकता. आणि आता आपण प्रेझेंटेट करणार आहोत. कहते हैं खाना. तर फायनली स्नेहाने कंटूर प्रॉन्स पुलाव भात रेडी केलेला आहे. तर आपल्याला मध्ये आता कमेंट पण येत होते का तुमच्या व्हिडिओ मध्ये थोडासा उजेड कमी वाटतंय, तर रिंग लाईट आता यूज केली आम्ही. आता कमेंट करून नक्की सांगा. 3 महिने झाले ना 5 महिन्यानंतर रिंग लाईट यूज करतोय. जर तुम्हाला काही डिफरन्स वाटेल तर प्लीज कमेंट करून सांगा. कसं आहे ना की आम्हाला आयडिया येते की रिंग लाईट यूज करायची का नाही. जर तुम्हाला चांगलं होती पण तशीच पडलेली आम्ही आणली तर हो, तर आता यूज करतोय. कमेंट करून किती सुंदर अशी डिश बनवलेली आहे. तर चला या सर्वांनी जेवायला. सानूने तर सुरुवात केली सुद्धा. चालू आहे. सानू मस्त जेवते, एन्जॉय करते. आणि गंटूर प्रॉन्स पुलाव भात सोबत स्नेहाने बनवले प्रॉन्स क्रॅकर्स. या जेवायला मित्रांनो. सानू पाहिजे घे ना, टेस्ट करूया. डायरेक्ट असं मिक्स करून खायचं ना. हो, सोबत असं आपण कसं खातो. मस्तपैकी मसाल्यांमध्ये पहिले मिक्स करूया आपण. सर्वात पहिले ना आपण मसाल्यामध्ये राईस मिक्स करून खाऊया. या जेवायला. अप्रतिम मस्त लागते ना. मस्त. आणि मला असं वाटलेलं का भरपूर तिखट एकदम होईल, पण स्पायसी काहीच नाही. सानू तर इझिली खाते बघा. आता राईस मध्ये ना आपण कोलंबी मिक्स करून खाऊया. एक घेतो अशी. प्रेझेंटेशन पण छान केलंच नाही तुम्ही, म्हणजे एक साईडून बरोबर आपण खाऊ शकतो. या जेवायला. गंटूर प्रॉन्स पुलाव भात. नक्की रेसिपी ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. अप्रतिम झाले. तुम्ही ना, तुम्हाला वाटत असेल का या रेसिपीची प्रोसेस मोठी आहे. हा मोठी आहे, आम्ही मान्य करतोय. जर तुम्हाला वाटलं ना जे आम्ही तुम्हाला प्रॉन्स जे डीप फ्राय केले ना तसे पण खाऊन तुम्ही बघू शकता. छान लागते. छान लागते चटणी बिटणी सोबत ना. हा या जेवायला. तर खरंच मी पण आता टेस्ट केली आहे, खूप टेस्टी झाली आहे. काहीतरी अलग म्हणजे टेस्ट मध्ये आहे. आपण रेग्युलर कसं कोळंबी करी खातो, कोळंबी प्रॉन्स पुलाव पण मी बनवते नेहमी आणि तो पण छान लागतो, पण त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी रेसिपी लागते. ट्राय बनतोय, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेलच. आणि राईस पण भारी वाटते त्याच्यामध्ये. तुम्ही अख्खे मसाले टाकलेत बघा. प्रॉन्स पुलाव सारखा नाही लागत ना, अलग लागते, छान लागतं. सानूला असं राईस पर्सनली आवडत नाही, म्हणजे तोंड बनून बनून जेवते. काय जानू, कारण तिला ते गरम मसाल्याचा फ्लेवर नाही आवडत ना. खा आता. अप्रतिम झाले. तर नक्की ट्राय करा. तर आता मी मस्तपैकी जेवून घेतो. जेवण झाल्यावरती बोलूया. तर आता रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही आलोत आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम घेतले आणि खातोय आता इथे कोण. आणि आता अजून थंड वाटतं ना इथे. घरामध्ये नुसतं बसून बसून भरपूर गरम करत होतं ना. आणि आपण कसं घरातून लवकर बाहेर नाही निघत, कामापुरतच येतं ना, गरम होते म्हणून. आणि आम्ही येता येता आता हे तेच बोलत होते की स्नेहा खरंच खूप छान वाटेल आणि जे पहिल्यांदा खातील त्यांना खूप जास्त आवडेल. आणि हॉटेलमध्ये मला नाही वाटत की आपल्या इथे तर कुठेच नाही भेटणार. ते कसं काय आली काय माहिती. मसाला हा आपला एक होता की आगरी स्पेशल मसाला होता, अजून थोडा डिफरंट लागला, त्याच्यामुळे अजून टेस्टी झाली असेल. बरोबर ना. अजूनपर्यंत मला नीट नाव नाही काय. गंटूर का? गंटूर प्रॉन्स पुलाव बोलतात. कोण गुंटूर पण बोलतात का? तर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली असणार हॉटेलमध्ये तर हे पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ट्राय नसेल ना केली तर नक्की ही ट्राय करा एकदा रेसिपी. आणि खरंच आवडेल तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटेल की गंटूर आपल्याला मिरची मिळतच नाही कुठे, तर हे पण आहे ना की कसं काय,
तुम्ही तुमच्या जवळपास बघू शकता लोकल मार्केटमध्ये कुठे मिळते का, नाहीतर ऑनलाईन मध्ये तुम्हाला इझिली मिळेल. या रेसिपी बद्दल खरं सांगायचं ना तर सर्व गेम त्या मिरचीवरती आहे, म्हणून त्या रेसिपीचं नाव गंटूर प्रॉन्स पुलाव आहे. तर नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. गंटूर बोलू का गुंटूर बोलू? गंटूर थांब कट करा. फायनली गंटूर पुलाव भात झालेला आहे. प्रॉन्स कुठे गेला तुम्ही? काय